मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मार्गदर्शक, केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण भारत देश ज्यांनी रस्ते, पुलं, इरिगेशन प्रोजेक्ट्स, गंगा शुद्धीकरण या सगळ्या कामातनं बदलून दाखवला, ते आदरणीय नितीनजी गडकरी, चंद्रशेखरजी बावनकुळे, सुधाकरराव देशमुख, नंदाताई जिचकार, निशाताई सावरकर. वेळ कमी असल्यामुळे मंचावर उपस्थित सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा नागपूर शहराकरता अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे. गेले 4-4.5 वर्ष या शहराचा चेहरा बदलणारे अनेक कार्यक्रम माननीय नितीनजींच्या नेतृत्वात या ठिकाणी झाले आणि आज त्या कार्यक्रमांमध्ये एक मानाचा तुरा म्हणून ज्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आज भूमिपूजन आपण केलंय, नागपूरचं रेल्वे स्टेशन असेल, एक आधुनिक चेहरा त्याला मिळतोय, एस्केलेटर्स तयार होत आहेत, नवनवीन व्यवस्था तयार होत आहेत. अजनीचं रेल्वे स्टेशन असेल ते वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन होत आहे आणि त्या ठिकाणी मल्टी मॉडेल अशा प्रकारची जी व्यवस्था होते आहे, रेल्वे स्टेशनवर येणाऱ्याला खासगी वाहन घेऊन येण्याची आवश्यकता पडणार नाही आणि रेल्वेतनं उतरणाऱ्याला देखील खासगी वाहन वापरायची आवश्यकता पडणार नाही. बस आणि आपली मेट्रो या दोन्ही तिथनच उपलब्ध असतील, आपली बॅग घेऊन आपण त्यात चढू शकू, अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं मल्टी मॉडेल हे या ठिकाणी इंटर मॉडेल स्टेशन हे देखील माननीय नितीनजींच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी तयार होत आहे. अनेक रस्त्यांची कामं असतील, उद्यानाची कामं असतील, या ठिकाणी खेळाच्या मैदानाची कामं असतील, या फुटाळा तलावाचं असेल, अंबाझरी तलावाचं असेल, हे प्रत्येक काम पथदर्शी आहे. आज फुटाळा तलावाचं काम या ठिकाणी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत. एकीकडे आपल्या गोरेवाड्याच्या झूचं काम चाललेलं आहे, त्या ठिकाणी प्रचंड मोठी व्यवस्था होते आहे. जुलैमध्ये त्याचं देखील आपण उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहोत आणि या नागपूरला पर्यटनाची राजधानी एक प्रकारे आपण तयार करणार आहोत. आणि ज्या प्रकारे आपण टायगर कॉरिडॉर तयार केलाय, लोक नागपूरला येतील, इथलं कारंजे पाहतील, इथला शो पाहतील, गोरेवाडाचं झू पाहतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्यवस्था आपण उभ्या केल्या त्या पाहतील आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार देखील या ठिकाणी तयार होणार आहे. म्हणजे एकीकडे विहानच्या माध्यमातून औद्योगिक रोजगार आणि दुसरीकडे सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रचंड मोठा रोजगार या सर्व पर्यटनाच्या सोयीतनं या नागपूर शहरामध्ये तयार करण्याचं काम चाललंय. वेगवेगळे जी कामं आज आपण केली ही सगळी मला असं वाटतं की शहराचा चेहरा पूर्णपणे बदलणारी. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, गेल्या 4 वर्षामध्ये आपण काय अचीव्ह केलं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने संपूर्ण जगाचा एक सर्व्हे केला आणि 2035 साली जगातल्या पहिल्या 10 शहरं, प्रगती करणारे आणि वेगाने विकसित होणारे पहिले 10 शहरं कुठलं असतील, या 10 शहरामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं नागपूरचं नाव समाविष्ट केलं. हे नागपूरमध्ये आपण खऱ्या अर्थानं माननीय नितीनजींच्या नेतृत्वात घडवून दाखवलं. ज्या प्रकारे रस्त्यांचं काम असेल, चोहीकडे एवढा पैसा नागपूर शहराने कधी बघितला नाही. आज केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना या ठिकाणी आल्या, खरं म्हणजे यातल्या अनेक गोष्टी या केंद्र सरकारच्या अखत्यारीत नसताना देखील त्या विशेष प्रयत्नातनं नितीनजींनी बसवल्या आणि त्याही करता हा सगळा निधी या ठिकाणी आणला. या ठिकाणी सोलारचे प्रकल्प असतील, वेगवेगळ्या प्रकल्पातनं जनसामान्याचं जीवन बदलण्याचं काम हे आपण आज या ठिकाणी करतोय. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या विकासामध्ये या विकासाचा मानवी चेहरा, आपण हा विकास करत असताना सर्वसमावेशक अशा प्रकारचा विकास केला. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर केला नाही तर गरिबाच्या झोपडपट्टीमध्ये त्याला मालकी हक्काचा पट्टा मिळाला पाहिजे याकरता निर्णय घेऊन हजारो झोपडपट्टीधारकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा दिला. जे गरीब आहेत त्या प्रत्येक रुग्णाला त्या ठिकाणी मोफत रुग्णसेवा मिळावी याकरता योजना आपण तयार केली. जो बेघर आहे त्याच्याकरता हजारो घरं बांधण्याची व्यवस्था आपण केली. त्यामुळे हा केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास नाही आहे, रोजगाराची निर्मिती या ठिकाणी होते आहे.
या विकासाचा मानवी चेहरा या नागपूर शहरातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा असा हा चेहरा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्वांचं भाग्य आहे की नितीनजींसारखे नेते आणि मार्गदर्शक आपल्याला मिळाले की ज्यांच्या माध्यमातून आज नागपूर शहर हे आंतरराष्ट्रीय शहर या ठिकाणी झालं आहे. आणि आपल्याला देखील नागपूरकर म्हणून या ठिकाणी प्रचंड असा अभिमान या नागपूर शहराचा वाटतो. पण नितीनजींनी केवळ नागपूर शहरच नाही, आज संपूर्ण विदर्भ ज्या प्रकारे बदललेला आहे, माझा दावा आहे गेल्या 50 वर्षामध्ये विदर्भाला जे पैसे मिळाले नाही ते आज केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने केवळ 5 वर्षामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आमचं कमिटमेंट आहे काही झालं तरी विदर्भाचा विकास झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एकटा नागपूर ते मुंबई कम्युनिकेशन एक्सप्रेसवे 45,000 कोटी रुपयाचा एक रस्ता हा या ठिकाणी आपण तयार करतोय. हा केवळ रस्ता नाही आहे, हा विदर्भाच्या समृद्धीचा महामार्ग आहे की ज्यातनं नागपूरसह संपूर्ण विदर्भ औद्योगिक क्रांतीकडे वळणार आहे. मी बावनकुळेंचं अभिनंदन करेन. या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या विदर्भामध्ये विजेची सबसिडी देण्याचा निर्णय झाला. आणि आज विदर्भात जर कोणी उद्योग लावण्याकरता आलं, नागपुरात कोणी मिहानमध्ये कोणी उद्योग लावण्याकरता आलं, या मध्य भारतामध्ये सर्वात कमी विजेचे औद्योगिक दर हे मिहानमध्ये आणि विदर्भामध्ये आहे. आणि 2024 सालापर्यंत तेच दर या ठिकाणी राहणार आहेत. तीच सबसिडी आपल्याला मिळणार आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार आज या ठिकाणी तयार होतो आहे. आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आज 4-4.5 वर्षामध्ये या शहराचा चेहरा बदलण्याचं काम आपण केलं. आणि मला विश्वास आहे आपल्या आशीर्वादानं पुढच्या 5 वर्षामध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही. आजच काम शिल्लक नाही आहे. जी कामं सुरू केली आहेत ती ज्यावेळी पूर्ण होतील त्यावेळी खऱ्या अर्थानं समाजातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल. पण मी नितीनजीच्या एका बाबीशी पूर्णपणे सहमत आहे. ही कामं आम्ही करू शकलो कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला. ही कामं आम्ही करू शकलो कारण तुम्ही आम्हाला निवडून दिलं, तुम्ही जबाबदारी दिली. आणि म्हणून या विकासाचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते तुमचं सगळ्यांचं श्रेय आहे. आणि म्हणून तुमच्या स्वतः करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच आपण राहू द्या एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद.